या पिंपळून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो येऊन आपल्या व्यासपीठातून विराजमान व्हा. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. पहिला बॉल फुल लेनचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संदेश ठाकरे त्या ठिकाणी फील्ड करतात. ओ फेकी थोडीशी वाईड आहे परंतु ऍडजस्ट झालंय. एकच जाव आली आहे, अकाउंट ओपन झालं. बॅटिंग करत असताना श्री गणेश पिंपलोली टीमचं एक बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय श्रीजा 11 भैरवनाथ वरई संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळते श्री गणेश पिंपलोली. बिग फाईट, दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर एकाच कॅलिबरच्या आहेत, अगदी ताकदीच्या टीम आहेत. अगदी आपण पाहताय बऱ्याचदा याच मैदानावरती सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण त्यांना पाहिलं आणि त्यांचा क्रिकेट अगदी आता आपल्याला अहमदाबाद चषक 2026च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय, समोर फिल्डर आहेत. अगदी संदेश ठाकरे आपण पाहताय जाबा चषक 2025 त्या स्पर्धेमध्ये आपण पाहताय संदेश ठाकरे त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हे किताब मात्र त्यांनी मिळवलं होतं आणि तेच आता गोलंदाजी मार्कवरती एकटा असा फलंदाज की त्यांनी अगदी आपण पाहताय 100 पेक्षा जास्त धावा आणि त्याही 3 मॅच मध्ये हलक्या हाताने कट केलाय. सेन्सिबल टच, अगदी आपण पाहताय गॅप शोधली आहे, बॉल चाललाय कव्हर पॉइंट, सीमा पार, चौकार. यावेळी अगदी आपण पाहताय ताकद नाही तर मात्र युक्तीचा वापर केला. बरोबर बॉल येऊ दिला, त्यानंतर मात्र इनफिल्डच्या वरून केलं, कव्हर पॉइंटला चौकार आला. चौकार आल्यानंतर श्री गणेश पिंपलोली टीमच्या धावा धावफलक्यामध्ये पाहता त्या 6. सोमनाथ ऑन स्ट्राईक आहेत, 2 मध्ये 5 संदेश ठाकरे. हो यावेळी पाठीमागे खेळायचं होता, मिस टायमिंग. एसटी रक्षक आलेत, बॉल खाली पकडली, कॅच. पहिली विकेट येते श्री गणेश पिंपलोली टीमची. फलंदाजीतून माघारी परततील सोमनाथ. या ठिकाणी ऋषिकेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. या ऋषिकेश पाटील सर आपलं या दमदार ट्रॉफीमध्ये अभिजित खोत साहेब यांच्या वतीने आपणास विनंती केली जाते, आपण या ठिकाणी उपस्थित झालात व्यासपीठावरती या. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सोबत आलेले सर्व कार्यकर्ते यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. ड्राईव्ह केला, शॉट एक कव्हरमध्ये फिल्डिंग, ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअपला आलेत. एकच जावीतून देखील पाहायला मिळते. अगोदरच एक विकेट आली होती आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर रिक्स उचलली होती दोन्ही बॅटरने. आपण पाहता गणेशनं मात्र क्रीज सोडली आणि अजयनं अगदी 9 सेकंड वरतून पुढे सरकले. त्यानंतर मात्र ही धाव कम्प्लीटच झाली आहे
आणि धाव फलक्यावरती अगदी आता इथून तुम्ही पाहता त्या म्हणजे 7 वरती 1 सध्याच्या परिस्थितीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश पिंपलोली टीम. यावेळी त्याच अँगलनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बरोबर अगदी आपण पाहताय एस्टर्नवरतूनच बॉल निघून गेला. शेवटचा बॉल देखील आपण पाहताय संदेश ठाकरे यांनी डॉट बॉलच फेकला. राजेंद्र भोईर सरांनी त्यांचा मोबाईल चार्ज करण्यासाठी दिलाय. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हरमध्ये धाबा आहेत श्री गणेश पिंपलोली टीमच्या. आता अगदी आपण पाहताय 7 विकेट आले. सुरुवात थोडीशी धीमी झाली आहे श्री गणेश पिंपलोली टीमची. ती सुरुवात हवी होती आणि ज्या सुरुवातीसाठी खऱ्या अर्थानं 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवले होते, अजय आणि आपण पाहता सोमनाथ, परंतु त्यांच्याकडनं तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही. एक चौकार आला होता खऱ्या अर्थानं आपण पाहताय सोमनाथ यांच्या बॅटमधून, परंतु सेकंड बॉलवरती त्यांना परतावलं संदेश ठाकरेनं, त्यांना प्रत्युत्तरच दिलंय. आणि आता मात्र 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहता श्रीजा 11 वरई टीमकडनं क्षितिज. चाबा चषक 2025 मध्ये क्षितिज यांनी देखील आपण पाहताय ती उल्लेखनीय कामगिरी गोलंदाजीमधून केली होती आणि त्या क्वालिफाय मॅच मध्ये ती 1 धावसंख्येची आवश्यकता असताना अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव नरेश भुसारी यांच्या बॅटमधून आली होती. गोलंदाज क्षितिज या ऑन साईडला अगदी आपण पाहताय ती सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. 8 ऑन स्ट्राइक आपण पाहताय अजय. फुलटॉस बॉल लॉंग ऑन मध्ये पकडले, कॅच कन्वर्ट करू शकले नाहीयेत, एलिव्हेशन मिळालंच नाहीये, ताकद इथे मात्र जनरेटच झाली नाहीये आणि इथून मिस टायमिंगच राहिला. बरोबर फिल्डरच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये कॅच आणि इथून मात्र फलंदाज अजयला देखील परतावा लागतंय. दुसरा आद्रा मिळतोय श्री गणेश पिंपलोली टीमला. फलंदाज अजय आउट. आपण पाहतो या ठिकाणी माननीय ऋषिकेशजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. कर्जत खालापूर विधानसभेचे 189 विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब आणि प्रसादजी थोरवे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ऋषिकेश पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत. खुलो टप्प्याचा बॉल बॅटला अगदी आपण पाहता ब्रश होऊन थर्डमॅन मध्ये निघाला. शॉर्ट थर्डमॅनला फील केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये श्रीजा 11 वरई टीमकडनं. क्षितिज देखील आपण पाहताय भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना ती 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. अजयला त्यांनी बाद केलं. सलामीचे दोनही फलंदाज आता खऱ्या अर्थानं माघारी फिरलेत. ते अगदी आपण पाहता लवकरच त्यांनी साथ सोडली आहे आणि आता भारत आणि त्यांच्या साथीनं आपण पाहताय गणेश जे खऱ्या अर्थानं बायकर मान आहेत पिंपलोली टीमचे. ऑन साईडला खेचून मारला, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर आलेत तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न श्री गणेश पिंपलोली टीमच्या फलंदाजांचा जरूर राहिला, परंतु ती गॅप शोधू शकले नाहीये. ती गॅप शोधावी लागेल आणि त्यासाठी मात्र गोलंदाजाला तुम्हाला रीड करावा लागेल, त्याची मिनिट ओळखावी लागेल, त्याचं ठण ओळखावा लागेल, तो कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय आणि तदनंतर मात्र तुम्ही त्याच्यावरती ते आक्रमण चढवू शकता. क्षितिज निघालेत पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेटनं. बॅटची हलकीची कडा घेतल्या पुन्हा एकदा थर्डमॅन मध्ये. यस नो अगदी आपण पाहता शेवटच्या क्षणी तो निर्णय घेतला, पाठीमागे पाठवला. रिक्स नको आहे. 2 विकेट्स लवकर आल्यात. धाबा देखील धाव फलकावरती अवघ्या 10 आहेत. मग अशा वेळी आता रिक्स कितपत योग्य असेल आणि मग लगेच आपण पाहताय गणेशनं भारतला परत पाठवलं. आता विकेट जर का आल्या तर आणखीन दबाव होईल, कारण की इथून पार्टनरशिपची गरज आहे. एक टार्गेट सेट करायचं असेल तर पार्टनरशिप ही फार महत्त्वाची राहणार आहे. ती आता मात्र श्री गणेश पिंपलोली टीमसाठी. शेवटचा बॉल
वेगानं बॅट जरूर फिरवली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. लेफ्टी बॉलर आहे, राऊंड विकेटने बॉल टाकतात. बरोबर जर पाहायला गेलं तर अगदी ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र बॉलची पिचिंग होते आणि तिथून मात्र बॉल टर्न घेतोय. बरोबर व्हाईट लाईनच्या बाजूने बॉल सरळ निघून जातोय. अँगल क्रिएट करत असताना अगदी डॉट बॉलच पाहायला मिळालेत. चांगली चेक bowling. सर फक्त एकच मिनिटं, फक्त एक सन्मान करतोय कारण आम्ही सरांना निघायचंय, त्यामुळे आपण एक सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ऋषिकेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ऋषिकेश सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. 7 बाय नझीर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश पाटील यांचा आपण सत्कार या ठिकाणी करायचे. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय ऋषिकेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक सातदादा नजे यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मनपूर्वक सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. आमदार चषक 2026च्या माध्यमातून अभिजी खोत यांच्या विद्यमानानं चालू असलेली ही स्पर्धा अगदी संपन्न होते. या दामतच्या या मैदानावरती कित्येक रजनी स्पर्धा याच मैदानावरती आपण पाहता. ही तिसरी रजनी स्पर्धा. नववर्ष चालू झालं आणि नववर्षाची पहिली कर्जत मधली रजनी स्पर्धा आपण पाहताय. आमदार चषक 2026. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्कच नाहीये, बरोबर जाग्यावरून बाट फिरली जाते. गोलंदाज इतके हुशार आहेत ना की मात्र फलंदाजांच्या अगदी समोर बॉल देतच नाहीयेत. बरोबर त्यांच्यापासून दूरच ठेवले जात आहेत आणि तिथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. संदेश ठाकरे डिओ गाडीची चाबी हरवली आहे. जर कोणाला सापडली असेल तर आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्या. ती बाईक बडवल टीमची आहे, मेंबरची आहे. जर कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. डिओ गाडीची चाबी आहे. जर कोणाला सापडली असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्या. चुकून कुठे खाली पडली असेल, तुम्हाला सापडली असेल तर आपण आणून द्यायचे. आणि प्रेक्षक तेवढे आमचे अगदी समजदार आहेत. ज्या बेली या मैदानावरती चाबी मिळाली आहे, मोबाईल मिळाले आहेत, अन्य कोणतीही वस्तू मिळाली आहे ती मात्र इथे आणून दिली आहे. तो प्रामाणिकपणा आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही नेहमीच पाहिला. या मैदानावरती सिंगल कंप्लीट झाली होती आणि ते दुसरीचा कॉल ती देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन विकेट आपण पाहताय दोन्ही फलंदाजांमध्ये, भारत आणि गणेश. आता मात्र ती पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा तो प्रयत्न त्यांचा इथून चालू आहे. अभिजी खोत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय. तत्पुरता या स्पर्धेतून रजा घेतात, पुन्हा एकदा जॉईन होतील असे आयोजक आपण पाहताय की जे संपूर्ण रात्र या ठिकाणी उपस्थित असतात. ज्यावेळी शेवटचा बॉल पडेल त्याचवेळी मात्र या स्पर्धेतून मात्र ते रजा घेत असतात. संपूर्ण लक्ष आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये, येणाऱ्या मान्यवरांवरती, येणाऱ्या खेळाडूंवरती, येणाऱ्या प्रेक्षकांवरती. इथून देखील आपण पाहताय फुल लाईनचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झालाच नाहीये. बॅट खाली ब्रश झाली आणि तिथून देखील आपण पाहताय तो डॉट बॉलच पाहायला मिळतोय. संदेश साखरे इकॉनॉमिकलच राहिलाय. संदेश साखरेनं जाबाबाई चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीज याच मैदानावरती घेतली होती. आज बासमन त्याने धमाकेदार बॅटिंग केली होती आणि तो संदेश ठाकरे आता गोलंदाजी करत असताना हो एज लागले, पाठीमागे निघाला, शॉट फाईन निघाला, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलाय. तोपर्यंत एकच धाबीतून पाहायला मिळतीये. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. धाबा देतच नाहीये, धाब्यांसाठी संघर्ष चालू आहे. श्री गणेश पिंपलोली संघ आपण पाहताय झगडतोय. इथून मात्र प्रयत्न करतोय. प्रयत्नांची परीख असता तर तुम्हाला करावंच लागेल. क्रिकेट आज सोपा नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. गॅप सोडले मिड विकेटला, फिल्डर आलेत वेगानं, एक कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल ओ फेकी ऍडजस्ट केली आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहता फलंदाज बरोबर अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले जात आहेत. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगल डबल इथून खऱ्या अर्थानं कंप्लीट केली जाते, जेणेकरून एक टोटल धाव फलक्यावरती उभी राहील आणि त्या टोटलला आम्ही फाईट देऊ शकतो. इतकी टोटल धाव फलक्यावरती उभी करावी लागेल आणि त्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत दोनही फलंदाजांचे. भारत आणि गणेश मन्या बैलाचे मालक आपण पाहताय. भारत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात
आणि या स्क्वॉडमध्ये श्री गणेश पिंपलोली टीमच्या आई एकविरा केसरी ड्रायव्हर साजन ड्रायव्हर आपल्याला स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतील. क्रिकेट आणि त्यानंतर शर्तीची देखील प्रचंड आवड. तैसूफ आयुब टिवाले साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. साहेब आपण या मैदानावरती आलात, आता मात्र या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. स्पर्धेचे आयोजक अगदी आपण पाहताय तत्पुरता कामानिमित्त थोडेसे अगदी आपण पाहताय बाहेर चाललेत, परंतु तिथे देखील मान्यवर त्या ठिकाणी पाहिले, तिथून देखील आपण पाहताय ते फोन करून सांगितले काय मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आदराने या ठिकाणी बोलवायचं आहे. तौसिफ भाई टिवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान जाऊया मॅचकडे, जिथे अगदी आपण पाहताय धाव फलकावरती आल्या श्री गणेश पिंपलोली टीमच्या 16. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे, अजूनही इथून काही बिघडलेलं नाहीये. या 12 बॉलमध्ये जर का आक्रमण झालं, या 12 बॉलमध्ये जर का मोठे फटके आले तर एक चांगली टोटल श्री गणेश पिंपलोली टीमच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. हो, भारत तिथे मात्र मिस टायमिंग केला. बॉल उंच हवेमध्ये, फिल्डर आहे जज करतात, कॅच ड्रॉप. सिंगल आणि सिंगलच पाहायला मिळतीये, कारण की बॉल वरती अजिबात लक्ष नव्हतं भारतचं. खाली मान टाकून मात्र फक्त पुढे दाबत होता, कारण की तो नाराज होता. ज्यावेळी बॅट वरती बॉल आला, बॉल हवेमध्ये उंच उडाला, फिल्डर त्या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरचे बॉलला गॅदर करत होते, बॉल खाली पोहोचले देखील होते. आणि त्याच वेळी भारतला असं वाटलं की ही कॅच इथून कॅरी होईल, त्यांनी मात्र सेकंड डावेकडे तो कॉलच नव्हता आणि तिथून मात्र एकच धाव आली आहे. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. रितेश गोलंदाजी मार्कवरती पाहताय, अगदी जर पाहायला गेलं तर 30 या सर्कलच्या बाहेरून रनअप आहे या गोलंदाजाचा. हो, आउट साइड अगदी आपण पाहता लेग स्टंप. आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, अगदी आपण पाहताय दूरवरून मात्र बॅट फिरवली गेली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता तुमच्याकडे जर पाहायला गेलं तर इथून आता चेंडू फार कमी उरलेत आणि अशा वेळी तुम्हाला हे डॉट बॉल हे कितपत योग्य असतील तुमच्या टीमसाठी हे देखील पाहावं लागेल. रितेशचं देखील चांगलं षटक. हो, इथे फटका चांगला आहे. आतापर्यंत वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावायला सुरुवात केली आहे गणेशच्या बॅट मधून. रितेशचं स्वागत करणारा हा भव्य षटकार. जबरदस्त फटका. तो टाइम क्रिकेटमध्ये घ्यावा लागतो आणि तो टाइम घेतला गेला. गणेश यांच्या माध्यमातून आपण पाहताय ती सिंगल डबल आली, ते डॉट बॉल आले, गोलंदाजांना रीड केलं गेलं. जिथे चांगली गोलंदाजी होत होती त्याला सन्मान दिला. अगदी जर पाहायला गेलं ना तर सिंगल डबलने मॅच चालू ठेवली आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण आता पाहायला मिळालं. 23 धाव फलकावरती 3.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. रितेश निघालेत पुन्हा एकदा. हो, आणखीन एक मिस टायमिंग, बॉल उंच हवेमध्ये, कॅच पकडली आहे. मिस टायमिंगच राहिलाय. एक षटकार आला होता, दुसरा षटकार मारण्याचा बेतामध्येच होते, जागा बनवली होती, परंतु अगदी आपण पाहता बॅट अँड बॉलचा तो व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. बॅटचा अगदी आपण पाहता स्टिकरला बॉल लागला आणि तिथून मात्र ती विकेट आपल्याला पाहायला मिळते. उंच हवेमध्येच उडालाय, ती उंचीच मिळाली, लांबी मिळालीच नाहीये. लांबी मिळाली असती तर धाबा मिळाल्या असता, परंतु विकेट पाहायला मिळते. 23 वरती 3 सध्याच्या घडीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश पिंपलोली टीम. ओ, यावेळी लेट केलेत. चांगला बॉल कमी गतीने टाकला. अगदी बॅटचा फेस ओपनच होता, बॅटची अगदी लवकर ड्रिल झाली आणि त्याच्यानंतर मात्र बॉल डिलिव्हर्ड झाला. चांगली मिश्रणामध्ये गोलंदाजी चालू आहे
आपण पाहताय रितेशची एक मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये जरूर आलाय, परंतु त्यांनी ती विकेट देखील मिळवली आणि त्याच्यानंतर तो डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर गणेश सेट झाले होते, त्यांच्या बॅटमधून फटका आला, तो दबाव आता गोलंदाजावरती होता, परंतु विकेट आल्यानंतर तो दबाव आता पूर्णपणे कमी झाला असावा. आता तो दबाव पूर्णपणे हटला रितेशवरचा. हो इथे फटका एकसा कव्हरच्या बाजूने काढला, बॉल डीप मध्ये चालला, लॉंग ऑफचे फिल्डर आलेत, फोंबल झाले, दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंड वरती फेकी झाली आहे, परंतु फेकी खराब. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. अगदी जर पाहायला गेलं फेकी ॲक्युरेट असते तर मात्र जर पाहायला गेलं ना तर विशाल फ्रेम मध्ये देखील नव्हते. इथून 2 धाबा कंप्लीट झाल्या, धावसंख्या जाऊन पोहोचले ती अगदी आपण पाहताय 25 वरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, 25 धाबा धाव फलक्यावरती आल्यात. धाबा बनवूच दिला नाहीयेत, धाबांसाठी तो संघर्ष चालू आहे श्री गणेश पिंपलोली टीमचा. ज्या पद्धतीनं आपण पाहतो ना श्री गणेश पिंपलोली संघ या मैदानावरती खेळला आतापर्यंत, तसा त्यांचा बॅटिंग लाईनअप आणि तशी बॅटिंग त्यांच्या आतापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे, कारण की इतकी चांगली गोलंदाजी आपल्याला श्रीजा 11 वरही टीमची पाहायला मिळाली आहे. संदेश साखरेनं तो गोलंदाजीतला 60 मिळवून दिला आणि त्याच्यानंतर तो 60 कायम राखत असताना अगदी आपण पाहताय क्षितिज आले, क्षितिजनं देखील चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आपण अगदी पाहताय रितेश आले आणि आता मात्र शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सरपंच दीपकजी कालन आणि चंदूजी सोनावले यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता खऱ्या अर्थानं षटकारांची गरज आहे आणि आता मात्र अगदी आपण पाहता माजी सरपंच यांच्याकडनं ते कॅश प्राइज लागले जात आहे, कारण की धाबा आल्या. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅच जय हनुमान अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ किरवली, शिल्के मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान अकुलवाडी. बिग फाईट पाहायला मिळेल. आणखीन एक भारत शेवटपर्यंत थांबलेत आणि त्यांच्या बॅटमधून मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा भव्य षटकार. शेवटचं षटक चालू झालं. शेवटच्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती पहिला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 ती तब्बल 31 वरती. 31 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. याच मैदानावरती श्री गणेश पिंपलोली संघानं त्या 30 धावांसाठी समोरच्या टीमला थांबवलं होतं आणि तोच आता मॅच बॉल द्या. 31 धाव फलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ समाप्त झालाय. यशच्या पहिल्या बॉलवरती आपण पाहताय तो षटकार आलाय भारत यांच्या बॅटमधून. अगदी जर पाहायला गेलं तर जाबा चषकामध्ये भारत यांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली होती, बॅटिंग देखील दमदार केली होती आणि आता मात्र तशीच बॅटिंग ते मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पहिल्या बॉलवरती तो षटकार आलाय. शेवटचं षटक हे स्लॉगरचे षटक असतात, तिथेच मात्र रन्स येतात आणि तो प्रयत्न जर केले तर रन्स येत असतात आणि तो प्रयत्न चालू आहे भारत यांचा. आउटसाइड डी ऑफ स्टंप ठेवला, पण सर राजेंद्र भोईर सर सांगतात इट इज वाईट, जास्त बाहेर निघाला. अगदी एकसाची धाव. आता तो दबावच आलाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय, ती रिदमच मिळाली नाही गोलंदाजाला, कारण की पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता मात्र अचूकता तर साधावी लागेल. आता एखाद बॉल तर चांगला टाकावा लागेल आणि त्याच्यामध्ये तो वाईटच बॉल टाकलाय. 32 धाव फलकावरती. हो यावेळी अगदी आपण पाहता पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता आणि बॅट ड्रिल करून देखील दाखवले. तो फटका कशा रीतीनं त्यांना एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा तो संपर्कच झाला नाहीये आणि तिथून तो डॉट बॉल पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल आहेत ना, हे खऱ्या अर्थानं पूर्णपणे श्री गणेश पिंपलोली टीमला बॅकफुटवरती ढकलणारे ठरलेत. 32 धाव फलकावरती. हो यावेळी देखील सोडून दिला आणि पंचांनी सांगितलंय इट इज नो. कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय. खऱ्या अर्थानं एक मोमेंटम हवा असतो क्रिकेटमध्ये आणि कदाचित तो हा असू शकतो का, कारण की आता गोलंदाजानं चुकी केली आहे. बॉल अगदी नोज फेकलाय, म्हणजे आता नेक्स्ट बॉल असेल इथून फ्री हिटचा. नेक्स्ट बॉल फ्री हिट
एक्स्ट्राची धाव 33वा धाव फलकावरती 3 विकेट्स 4.2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॉल फ्रीड्स आहे. संधी निर्माण झाली आहे श्री गणेश पिंपलोली टीम साठी. भारत ऑन स्ट्राईक आहेत. आता फटका येणार का की गोलंदाज आभी ठरणार. हो हीच लागली आहे. कॅस्टर पकडली आहे परंतु फरक पडणार नाहीये कारण की बॉल अगदी फ्रीड्स आहे. तो प्रयत्न चालू होता भारत यांचा पुढे सरसावले होते विकेट सोडून परंतु एज लागली आणि मात्र इथे कॅचच पकडली आहे. रन्स मात्र मिळणार नाहीयेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये एखाद मोठा फटका ती अपेक्षा असेल श्री गणेश पिंपलोली टीमला कारण की एकात मोठा फटका आला तर ती फायटिंग टोटल धावफलकावरती उभी राहील आणि तिला ते फाईट करतील. हो पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर व्हाईट लाईनला पकडून आता गोलंदाजी केली जाते. तो अचूकता मिळाली आहे गोलंदाज यशला आणि इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि 4 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर बॅटच्या साहाय्यानं फक्त एक षटकार आलाय. 3 डॉट बॉल आलेत. एक व्हाईट बॉल आलाय. एक नो बॉल देखील आलाय. धावसंख्या 33 वरती थांबली आहे. ब्रेक लागलाय तिला. हो इथे शॉर्ट बॉल होता. हुक करायचा होता. बॅक टू द बॉलर फिल्डर. ओ स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच ड्रॉप परंतु एकच धाव इथून पाहायला मिळतीये. एक धाव आली आहे. एका धावानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 34 धाव फलकावरती आणि इथून जर पाहायला गेलं तर आता पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीसाठी फक्त 1 बॉलचा खेळ बाकी आहे. या शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला तर 40 चौकार आला तर 38 एक आली तर 35 35 2 आल्या तर 36 3 आल्या तर 37 आणि डॉट बॉल आला तर मात्र 34च. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. ओ फटका ऑन साइडला केला. प्रॉपर टायमिंग आहे का. ओ जज केला वेल जज बरोबर. अगदी आपण पाहताय बॉल वरती नजर ठेवली. हवेमध्ये थोडेसे अगदी उंच उडाले आणि त्यानंतर मात्र स्वतःला ऍडजस्ट करत असताना ती कॅच कॅरी केली आहे. शेवटच्या बॉलवरती आली आहे विकेट. धाव फलकावरती आहेत त्या मात्र अगदी आपण पाहताय 34 आणि टार्गेट आहे ते आता मात्र श्रीजा 11 भैरवनाथ वरई टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 35 या धावसंख्येचं 35 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. त्या ठिकाणी जॉईंट होतील आमचे संदीप गायकवाड सर, जय हनुमान अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली. सगळं एवढं ना ते असं होतं लग्न पत्रिका वाचल्यासारखं. मी काय बोललो. मी कुठं मी करू तुम्ही करता मग मी ओके डन सर. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी नाहीतर नियमावली तुम्हाला माहीतच आहे. जर तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित झाला नाहीत तर मॅच मात्र 4 ओव्हरची असेल. हे तेवढंच खरं आहे. आयोजन कडक आहे आणि कारवाई बेधडक आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. तेजस बडेकर दादा चला या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जॉईंट होतात टॉस बॉक्स मध्ये. चला लिफ्ट घ्या आणि बरोबर टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट होऊया. आणखीन एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहताय अकुलवाडी जो रसायन विभागामधून आपण पाहताय सातत्यानं या विभागामध्ये तो क्रिकेट खेळत असतो आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्जत विभागामधील एक दादा संघ शेलके मंगल कार्यालय भैरवनाथ किरवली. या मैदानावरती गतवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा संघ आपल्याला जय हनुमान अकुलवाडी या टीमच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल. सन्माननीय चंदूजी सोनावले साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं आमदार चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. आणि साजी नजे साहेब आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. या मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. चंदूजी सोनावले साहेब आपण या. साजी नजे साहेब आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत.
सन्माननीय तौसिफभाई टिवाले या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. साहेबांना विनंती करूया की या मुख्य व्यासपीठावरती आपण असं नसतं व्हायचं आहे. भव्य व्यासपीठ आणि बरीचशी मांडियाळी या व्यासपीठावरती आपण पाहताय. स्पर्धेच्या माध्यमातून गेले 4 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. चला, शेळके मंगल कार्यालय, भैरवनाथ किरवली संघ, तेजस बडेकर आपला कर्णधार लगेच पाठवा. मॅच सुरू होण्याच्या अगोदर जर आपला कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपण उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जर आपण आता मॅच चालू होण्याच्या आतमध्ये इथे उपस्थित झाले नाही तर 2 धावसंख्येची पॅनल्टी असेल आणि मॅच संपल्यानंतर उपस्थित झाले तर ती पॅनल्टी 2 बॉलची असेल. हे लक्षात असू द्या. सगळ्या टीमला आपण रेग्युलरपणे या सूचना करत आलोय. अगदी जर पाहायला गेलं तर 4थी रात्र आणि पहिल्या रात्रीचा पहिला बॉल पडायच्या अगोदरपासनं ज्या काही सूचना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. त्याच्यामुळं आता तुम्ही विचारू देखील शकत नाही की मग हे नेम कसे असतील. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर शेळके मंगल कार्यालय, भैरवनाथ किरवली संघ आज सातत्याने इथे खेळलाय, त्यांना ही नियमावली माहिती आहे. सन्माननीय ऋषिकेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी आपण टॉस करतोय. सौद नजे यांची आपण पाहताय रॉयल एंट्री झाली आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. मास्को त्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. एकीकडे तुम्ही पाहताय जय हनुमान अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय तू थांब इथं तू त्याला मध्ये ठेव. तू ये इथं, कॅमेरा तिकडे, तू इथे आहे ना माझा मित्र. हा, ओके. हेड इज अ कॉल. इट इज हेड. टॉस जिंकलाय तो अकुलवाडी टीमनं. डिसिजन काय असेल? ओके, डिसिजन लवकर सांगा, कारण की समोर टीमला देखील तशा स्ट्रॅटर्जी आखाव्या लागतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असेल, परंतु मॅच सुरू होण्या अगोदर पहिले आमचे आयोजक खुरमबाय यांच्याशी संपर्क साधा आणि त्याच नंतर मात्र तुमची मॅच सुरू होईल. धन्यवाद. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. आमदार चषक 2026 ही स्पर्धा कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आवाज ऐकूया मॅडी सरांचा. ओर टू मॅडी सर. धन्यवाद योगीजी ढोले सर आणि धन्यवाद संदीपजी गायकवाड. पुन्हा एकदा सर्वांचं पदपूर्वक स्वागत आपण करू. 35 धावांचं एक मापक लक्ष या मॅच मध्ये श्रीजा 11 भैरवनाथ वरई संघाला. ओ बाटचिकडा पॉइंट मधून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु आता आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील वरई टीमला 4. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहतो संदेश. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर बाईकचा मानकरी राहिलेला खेळाडू. याच क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो तो इतिहास त्याने रचला. जवळजवळ 100 पेक्षा जास्त धावांचा विक्रम त्याच्या नावावरती या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलेला आहे. आणि आता सध्या स्ट्राईक एंडला तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल संदेश. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विनायक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. भन्नाट वेगाने हा चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे चाललाय. पडल्यानंतर थोडस खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि आता हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर स्पर्धा आमदार चषक कर्जत खालापूर या विभागामध्ये आपण पाहिलं तर या विभागाचे भाग्य विधाते ज्यांना 2 वेळा विधानसभेत जाण्याचा मान मिळाला ते सर्वांनी महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्याच मार्गदर्शनाने उपतालुका प्रमुख सन्माननीय अभित शेठ खोत यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2026 हे दमदार पर्व आहे. फुल टॉस बॉल लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला. काय जबरदस्त फटका आपण पाहतोय. अक्षरशः डोळ्यांचं पानं पिंडारा फटका आपण पाहतोय. बॉल सीमा पार. एक टप्पा घेतल्यानंतर धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना श्रीजा 11 वरई टीमला.
35 धावांचं एक मापक लक्ष्य 5 षटकांच्या मॅच मध्ये आणि खरं तर आता हा सामना अत्यंत लो स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. टायमिंग टॉपेज क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल संदेशच्या स्वरूपात. या बादची प्राइज विकेट. फलंदाज बाद. श्री गणेश पिंपलोली या संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण सध्या आपण पाहतो काय दर्जेदार गोलंदाजी होती. हरकत नाही आहे. जरी गोलंदाज आपण पाहिलं तर विनायकच्या विरोधात 2 चौकार आले, परंतु कमबॅक करण्याची क्षमता त्याही गोलंदाजामध्ये तितकीच आहे आणि ते त्याने आता दाखवून दिलेली आहे. कारण महत्वाची विकेट संदेशला मात्र त्याने बाद केलाय. देव बॅटर मैदानावरती दाखल झाला. इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला क्षितिज. 25 बॉल आणि 26 धावांची गरज या मॅच मध्ये. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आजच्या रजनीमध्ये योगेश ढोळे यांचा आवाज तुम्ही ऐकतात. या स्पर्धेचे को अँकर अगदी आपण पाहतो संदीपजी गायकवाड सर यांना तुम्ही ऐकतात. या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर कर्जत नेरळ या परिसराचे ते महागुरु आहेत. या सन्मान आपण पाहतोय आदरणीय बादशाह पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय. बडवळ दामद ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांचं मनपूर्वकडे हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती राहील आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मनामध्ये आणि आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचे. हो चांगला असतो, परंतु या ठिकाणी चेंडू जास्त वेळ हवेत आहे. वॅकेंट एरियामध्ये हा चेंडू लँड झालेला आहे. तत्पूर्वी धावा मिळतील. बॅटिंग करत असताना श्रीजा 11 वरई संघाला 2 आणि या 2 धावेने टीमची टोटल पुढे जात असताना स्कोर मोज ऑन 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. या बादशाह पाटील साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बडवळ दामत ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य त्यांना विनंती आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी आमच्या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे. अत्यंत चांगली स्पर्धा आमदार चषक 2026 चे पर्व आपण पाहतोय. नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सर्व दामतकरांच्या वतीने आपण नेहमीच पाहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात ही एकमेव स्पर्धा अभितभाई खोत यांची आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळ जवळ आपण जर ट्रॉफीज पाहिल्या तर 5 फुटापेक्षा जास्त उंचीची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धा जरी लाख मोलाची असली तरी मात्र या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला त्याहून अधिक या ठिकाणी पाहायला मिळतंय. जबरदस्त अधिक सुंदर आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती आहेत. नरेश भुसारी यांनी जर षटकार लगावला तर तुकाराम अँकर खांडस यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 24 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. जणू काही बॉलर आणि इक्वेशन आता या मॅच मध्ये शिल्लक आहे, परंतु दमखम दाखवावं लागणारे ते टीम श्री गणेश पिंपलोली संघाला या धावांचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला टिचून गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. अतिशय तिखट आणि भेदक मारा करावा लागणार आहे. ओ पहिला बॉल जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती भरत आहेत. जबरदस्त कामगिरी त्याला करावी लागणार आहे, कारण या मॅचच्या दृष्टिकोनातून हा षटक देखील अत्यंत महत्वाचा आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 12 आल्या आणि आता पॉवर प्ले दुसरा आपण पाहतो गोलंदाज भरत. ओ यावेळेस ऑन साइडला सॉफ्ट हँडने वळवलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांच्या बरोबर उजव्या बाजूला हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एका धावेने सुद्धा हा सामना जिंकता येईल. बॅटिंग करत असताना श्रीजा 11 वरही टीमला, परंतु जर गोलंदाजी इथून अतिशय सुंदर पाहायला मिळाली, मेरिटनुसार हे षटक हाताळलं गेलं तर हा सामना हळूहळू जड होताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. प्रत्येक संघाला जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावरती उतरावं लागतं हे प्रत्येकाला माहिती आहे, कारण नॉकआउटच्या मॅचेस आहेत.
कदाचित आपण पाहतोय एकाच वेळी दोन संघ जिंकू शकत नाही आणि एकाच वेळी दोन्ही संघ पराभूत देखील होऊ शकत नाहीये. एक संघ पराभूत होईल तर एक संघ विजयाची पताका या मॅच मध्ये मिरवेल. तो संघ कोणता असेल? हो, पहिला बॉल डॉट आल्यानंतर मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर काय जबरदस्त गोलंदाजी, अतिशय भेदक मारा, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो, वेगवान तेज तरार गोलंदाजी होती. अशाच गोलंदाजांमध्ये आपण पाहतोय जर नियंत्रण असेल ना तर भल्या भल्या बॅटरला इथे घाम फोडला जातोय. आणखीन एक फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम श्रीजा 11 वरई संघाला फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिलेत आणि आता कदाचित या दोन धाबा देखील मिळतील. एक्स्ट्रा कव्हर बायडी स्ट्रॉंग ऑफच्या मधोमध हा चेंडू लँड झाला. धाबा मिळाला 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 35 धाबांचं टार्गेट आहे परंतु अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या 35 धाबांचं संरक्षण करण्यासाठी हे आतोनात प्रयत्न केले जातात श्री गणेश पिंपलोली टीमच्या वतीनं. गोलंदाज परत, शेवटचा बॉल आडव्या बॅटने क्रॉस बारे स्ट्रोक डीप मध्ये चला. मिड विकेटला 1 मिळेल. संघाची धावत संख्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. P1 P2 धावत संख्या धावफलकामध्ये 16 आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता विजयासाठी 18 बॉल 19 धावांची अजूनही गरज आहे. सामना बॅलन्स आहे, काही होऊ शकतो या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. कधी आपण पाहतो कित्येक वेळा जिंकणारे संघ हरताना देखील आम्ही पाहिलेले आहेत आणि हरणारे संघ जिंकताना देखील पाहिलेले आहेत. असे काही कित्येक किस्से क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन आम्ही पाहिलेले आहेत. जबरदस्त आपण पाहतोय. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करा. टीम पिंपलोली श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोलीला विनंती राहील. 18 बॉल 19 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगली जबरदस्त गोलंदाजी करावी लागणारे ज्या पद्धतीने या अगोदरचं षटक आपण पाहिलं तर बरंच ज्या अवघ्या 4 धावांचं राहिलं तशीच इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाला करावे लागणार आहे जर हा सामना जिंकायचा असेल. 18 बॉल 19 धावांची गरज असताना जर हा सामना वाचवला गेला ना संदीप गायकवाड सर तर नेरळ विभागामध्ये नेरळ शहरामध्ये प्रत्येक नाक्यावरती चर्चा ते मात्र श्री गणेश पिंपलोलीचीच होणार आहे. 18 बॉल 19 ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये अजय. 18 बॉल 19 ची गरज. चला सामना स्पीड अप करा विनंती राहील कारण अजून आपण पाहिलं तर एकंदरीत 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आजच्या रात्रीमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यानंतर होणार आहे 5 ओव्हरचा, त्यानंतर 4चा फॉर्मॅट आणि अंतिम सामना आजच्या रात्री त्याला 3 ओव्हरचा तुम्हाला पाहायला मिळेल. असा फॉर्मॅट आहे 5, 4, 3. चला शेकोटी आपण बंद करायची आहे अन्यथा त्या ठिकाणी आयोजक येतील. सतरा धावा 70 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज अजय गेला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. 17 बॉल 18 ची गरज. हो बॅटची कडा बागे चालला बॉल शॉर्ट टर्नला एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल मिळते. चोरी होते सध्या आपण पाहतोय एका धावेची. एका धावेसाठी झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय तो मैदानाच्या आतमध्ये
आणि आता सध्या आपण पाहतो दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर डोलायमान अवस्थेमध्ये सामना बॅलन्स आहे. या ठिकाणी आपण पाहतो बादशाहभाई पाटील आणि त्याचबरोबर तेजस्वी बडेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्व व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या सर्व आपण पाहिलं तर बादशाहबाई पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले बडवळ दामत ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. ऑन साइडला वन स्ट्रोक रॉकेट शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आलेला खणखणीत वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या षटकाराने पूर्णपणे सामन्याला कलाटणी दिली आहे. 14 बॉल 11 धाबांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. ऑलरेडी आता सामना खुला झालेला पाहायला मिळेल. जर चौकार षटकार वाचवता आला असताना टीम पिंपलोली संघाला माफ करा. खरं तर हा सामना अगदी आपण पाहतोय जबरदस्त शेवटपर्यंत रंगतदार पाहायला मिळाला असता. 14 बॉल 11 धाबांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल गोलंदाज अजयचे अत्यंत निर्णायक असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. चौदा बॉल आणि आता 11 धाबांची गरज. अगदी आपण पाहतोय हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅट प्रॉपर ड्रिल पाहायला मिळाली वेगवान पद्धतीने आणि संपर्क होऊ शकला नाहीये बॅट अँड बॉलचा. तोपर्यंत डॉट बॉल. फिरोज खान सर तुम्ही पाहता स्क्वेअरलेगचे पंचायत मुख्य पंचाच्या भूमिकेत राजेंद्र भुईर सर. हो आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी आहे. शेवट गोड करेल या षटकाचा गोलंदाज अजय. कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटपर्यंत सामना प्रेक्षकांना अति तटीचाच पाहायला मिळणार आहे. षटकार जरी आला तरी मात्र आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल ते राहिले गोलंदाज अजयच्या नावावरती. आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 11 धावांची गरज. ड्रिंक ब्रेक्स आपण पाहतो या ठिकाणी आहे. तत्पर जाऊन पाहुण्यांचे स्वागत या ठिकाणी करूया. मी अभित खोत यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते दामद भडवळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बादशाहभाई पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या दरम्यान आपण पाहतोय शिवभक्त आमदार साहेबांचे कट्टर समर्थक शिवसेना पंचायत समिती दैवलीचे विभाग प्रमुख दिनेशजी कालेकर दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी दिनेशजी कालेकर दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 12 बॉल 11 धावांची गरज या मॅच मध्ये पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे आपण जाणार आहोत. ज्या ठिकाणी अतिशय तुल्यबल लढत. एका बाजूला श्रीजा 11 वरई तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोली हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली मॅच होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण 12 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा भरत याच्यावरती विश्वास देण्यात आलेला आहे. खरं तर आपण पाहतो त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी देण्यात आली आहे या मॅचची. 12 बॉल 11. पहिला बॉल भरत आपण पाहतोय अंपायर सिग्नल वाईड बॉल आउट साइड लेग चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल वाईड आणि अवांतर धाव जरूर मिळेल. बॅटिंग करत असताना श्रीजा 11 वरई टीमला या मॅच मध्ये सॉफ्ट हँड वळवण्याचा प्रयत्न संपर्क व्यवस्थित नाहीये. नक्कीच आपण पाहतो आर्यन मालुसरे अकुल वाडीचे स्कोरर आहेत सध्या. त्यांचाही संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. नुकताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 25 धाबा धावफलकावरती बनल्या गेलेले आहेत. 35 धाबांचं टार्गेट असताना आपण पाहतोय सामना होता कुठे सामना आला कुठे. कारण आता शेवटच्या मुमेंटला हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे कोणत्या संघाच्या बाजूने झुकणार आहे. 11 बॉल 10 धाबांची गरज आहे. जर इथून मात्र चांगली गोलंदाजी केली तर गोलंदाजी करणारा श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोली हा देखील या मॅच मध्ये डोकं वर काढेल. परंतु प्रतिस्पर्धी टीम
देखील आपण पाहतो एक जबरदस्त फाईट करत असताना पाहायला मिळणार आहे. हो यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकच धाव मिळेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा मुख्य नियम आहे. लक्षात असू द्या. 10 बॉल 9 धावांची गरज. सुपर ओव्हरची बाश होणार आहे जर सामना टाय झाला तर. माफ करा कारण या ठिकाणी आपण पाहतोय सुशीलजी कालेकर, स्वप्नीलजी दामघरे आणि दिनेशजी कालेकर दादा जे तिरंगा चषक आता 22 तारखेला होणार आहे या स्पर्धेचे आयोजक संयोजक टीम मेंबर या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. त्याचबरोबर भैरवनाथ किरवली संघाचे पॅकर प्रसादजी शेलके दादा या ठिकाणी उपस्थित. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप सर. कारण या अगोदरची स्पर्धा या क्रीडानगरीमध्ये झाली तेव्हा कंपल्सरी चेसिंग होतं. परंतु आता या मॅच मध्ये जर सामना बरोबरी सुटला ना तर तुम्हाला सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. म्हणजे कुठेतरी एक बेनिफिट प्रत्येक संघाला मिळणार आहे. कदाचित आपण पाहतो एका धावेने देखील कित्येक संघांना सामना गमवावा लागलेला आहे. परंतु सुपर ओव्हर असल्या कारणास्तव दोन्ही टीमला त्याचा बेनिफिट जरूर मिळेल. ओ बन्नाट वेग जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी आहे. काय कमालीची गोलंदाजी करतात गोलंदाज भरत. डॉट बॉल धावत संख्या धावफलकामध्ये स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉल आणि आता 9 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असणार आहेत. चला धन्यवाद. आपण मॅच कडे जाणार आहोत. थोडीशी दुखापत होती गोलंदाजाला परंतु या ठिकाणी लगेचच आपण पाहिलं तर श्रीजा 11 वरई संघाचा फलंदाज आपण पाहिलं तर हा संदेश हा एक छोटासा संदेश घेऊन मला असं वाटतं की मैदानाच्या आतमध्ये गेला होता. हा फक्त पाण्याचा बहाणा असेल परंतु एक चांगला मेसेज देण्यात आला असेल या मॅच मध्ये कारण आता सामना तितका रंगतदार स्थितीमध्ये. हो चांगला स्ट्रोक. कदाचित दिलेला संदेश या ठिकाणी संदेशने उपयुक्त ठरलेला आहे. बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 लॉंग वे षटकार. या ठिकाणी माननीय ममदापूर ग्रामपंचायतीचे भावी सरपंच आणि आमदार सरपंचचे कट्टर समर्थक रेहानजी पार्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. या रेहानजी पार्टे साहेब आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. का बॅटिंग करते टीम श्रीजा 11 जय भैरवनाथ बरही संघ पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संदेशने दिलेला कानमंत्र या ठिकाणी या मॅच मध्ये उपयुक्त ठरतोय. खरं तर असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये कारण आता 7 बॉल फक्त 3 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. 35 धावांची गरज असताना टार्गेट असताना हा सामना अगदी शेवटपर्यंत तुम्हाला येऊन ठेपलेला पाहायला मिळालेला होता. 7 बॉल 3 धावांची गरज. शेवटचा बॉल जर डॉट आला तर हा सामना अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती भरत. ज्या भरतने कमालीची गोलंदाजी अगोदर केली होती. फक्त उग्या 4 धावांचं षटक हाताळलं होतं तोच भरत आणि त्याच्यावरती आक्रमण. ओ शेवट राहिला गोलंदाजाच्या नावावरती डॉट बॉल आणि आता 6 बॉल 3 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. फलंदाज बाद विकेट सॅक्रिफाईस
धक्का लागेल एकंदरीत चौथा बॅटिंग करत असताना वरई टीमला. कदाचित नागेशला स्ट्राईक हवी होती, परंतु कृत्य मैदानामध्ये घडलं काय एक्झॅक्टली आपण पाहतो. या क्रिकेटमध्ये अनेक वेळा आपल्याला असे काही चित्र पाहायला मिळतात जेव्हा आपण पाहतो एखाद्या खेळाडूला चेंडू डॉट झाल्यानंतर स्ट्राईक चेंज करायची असते, परंतु स्ट्राईक एंडचा फलंदाज जेव्हा क्रीज सोडतो ना तेव्हा तो फलंदाज बाद होतो. तिथे नव्याने एक नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येत असतो. परंतु आता ज्याने षटकार मारला तो नागेश अगदी आपण पाहतो डोक्याला हात लावत इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललेला आहे. डगआउटच्या दिशेने आलेला आहे फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात 6 बॉल 3 धाबांची गरज या मॅच मध्ये. असगरभाई खोत, अभितभाई खोत यांचे पिताश्री या विभागातून आपण पाहिलं तर शिवसेनेचा एक जबरदस्त बुलंद आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक आणि उप तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन. खरं तर काल देखील आपण पाहिलं तर एक प्रेक्षणीय सामना झाला महाराष्ट्र पोलीस वर्सेस यजमान, अर्थातच आयोजक त्यामध्ये असगरभाई खोत यांनी देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली होती. या आजही आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतो तितकं दर्जेदार आयोजन. मोठ्या बडाचा मोठा माणूस म्हणून या विभागामध्ये असगरभाई खोत यांच्याकडे पाहिलं जातं. 6 बॉल 3 धाबांची गरज. कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आमदार चषक 2026 चे दमदार पर्व आहे आणि या पर्वाचं गर्व तुम्हाला सर्व दामत करणं असला पाहिजे. 6 बॉल 3 धाबांची गरज. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये ज्याला धावा रोखायचे तो गोलंदाज आपण पाहतो सूरज. श्री गणेश पिंपलोली टीमच्या वतीने आपण पाहतोय त्याच्यावरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार याचं उत्तर बंद लिफाफामध्ये. क्रिकेटमध्ये देवई अगदी आपण पाहतो वेगवेगळे विक्रम सातत्याने वेगवेगळे इतिहास आपल्याला पाहायला मिळतात आणि आता 6 बॉल 3 धावांची गरज असताना टीम श्री जय 11 वरई की दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोली. हो, लेटकटचा फटका आपण पाहतोय मागे चाललाय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हो या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. 6 बॉल 3 धावांची गरज असताना आपण पाहतोय मैदानावरती एक्झॅक्टली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. विकेट सॅक्रिफाईस, विकेटचा त्याग करण्यात आला परंतु धाव मिळते 1. कारण एका धावेने देखील श्रीजय 11 वरई संघ या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवेल, वर्चस्व कायम ठेवेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तसा प्रयत्न करावा लागणार आहे बॅटरला. न्यू बॅटर मैदानावरती नरेश आणि त्याच्या साथीनं रोहन. न्यू बॅटर शेखर. हो, ज्या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल फलंदाजाला बाद. कव्हर पॉइंटला पण पाहतो एक साधा सोपा झेल देऊन स्ट्राईक घेतल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना लवकर फिनिश करेल. 35 धावांचे टार्गेट आणि हा सामना फिरोज खान सर कुठे येऊन ठेपलेला आहे. 4 बॉल 2 धावांची गरज. सामना जर बरोबरी सुटला ना तर मात्र इथे सुपर ओव्हर खेळवली जाईल.
4 बॉल 2 धावांची गरज या मॅच मध्ये. आपण जाऊया गोलंदाज सूरज कडे. 4 बॉल 2 धावा 2 धावा 4 बॉल ही बाश तुम्ही पाहतायत. हो डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आहे. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चौथ्या रात्रीतील हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 35 धावांची गरज असताना हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रोमहर्षक सामना. कदाचित सर्व प्रेक्षकांची आता थंडी गायब करणारा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 3 बॉल 2 धावांची गरज. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. 1 more विकेट डाऊन. धक्का क्रमांक या ठिकाणी लागेल टीम श्रीजय 11 वरई संघाला 5वा फलंदाज बाद. दोन बॉल आणि आता 2 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. म्हटलं जाताना वेळ हसवते, वेळ रडवते आणि ती वेळच असते जी काही माणसाला सर्व काही शिकवते. काय मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त संघर्ष. दोन्ही संघांचं कौतुक तितकंच करावं लागणार आहे. खरं तर जिंकणारा संघ एकच असेल पण तो जिंकणारा संघ या मॅच मध्ये स्वतःहून म्हणेल की आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. 2 बॉल 2 धावांची गरज. गोलंदाज सूरज. स्ट्राइक एंडला बॅटर कुणाल. एक कुणाल मात्र सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वॉर रूम मध्ये ऑफिशियल अपडेटर आणि होमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचे फाउंडर आहेत. 2 बॉल 2 धावांची गरज. गोलंदाज सूरज राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु समोर लॉंग ऑफच्या दिशेने एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होणार नाहीये. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. स्कोर आर इक्वल आणि कदाचित जर या मॅच मध्ये हा शेवटचा बॉल डॉट आला विकेट आली तर या स्पर्धेतील सुपर ओव्हरची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का हा देखील प्रश्न आता सध्या मैदानावरती आहे. फिरोज खान सर देखील असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते. 30 बॉल मध्ये 35 धावांची गरज असताना जर सामना शेवटच्या बॉल पर्यंत येत असेल तर या मॅच मध्ये काय क्रिकेट दाखवलाय श्री गणेश क्रिकेट संघ पिंपलोलीने. गोरेगावच्या नगरीमध्ये आपण पाहतो कित्येक वेळा सुपर ओव्हरच्या मॅचेस आम्ही पाहिलेले आहेत 5 रात्रीमध्ये आणि आता सध्या या 4थ्या रात्रीमध्ये शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती सूरज. 1 बॉल 1 धावेची गरज असताना स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत शेखर, ज्यांनी अद्यापपर्यंत या मॅच मध्ये एकही चेंडू फेस केलेला नाहीये. तो शेखर सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय परंतु एका चेंडू मध्ये त्याला 1 धाव इथे बनवावीच लागणार आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. काल देखील एक सामना आपण पाहिला क्वालिफाईड टीम मध्ये आपण पाहिलं तर शेवटचा सामना होता 3ऱ्या राऊंडचा. एका बाजूला भूतिवली तर दुसऱ्या बाजूला टीम हंबरपाडा. त्या ठिकाणी सामना जिंकला टीम भूतिवलीने. या मॅच मध्ये सामना कोण जिंकेल. 1 बॉल 1 ची गरज. डॉट आणि इथे धाव होतीये कंप्लीट. सामना जिंकलाय श्रीजय 11 जय भैरवनाथ वरई टीमने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पिंपलोली. काही सामना पाहायला मिळाला जबरदस्त. प्रेक्षकांची थोडी थंडी गायब करणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. याच दरम्यान आमचे बाळा मामा हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर या विभागामध्ये आल्यानंतर
पुरमबाई नजे यांचं विशेष प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सर्वांचं आयोजकांचा मनपूर्वक आणि विशेष आभार या ठिकाणी आपण व्यक्त करू, कारण इतकी मोठी स्पर्धा या ठिकाणी